माढ्यामध्ये भाजपच्या बैठकीमध्ये एका शेतकऱ्यांना फसवणुकीचा आरोप केल्यामुळे गोंधळ झाला। माढ्यामधल्या टेंभुर्णीमध्ये भाजपची बैठक होती। शेतकरी संपत काळेंनी केंद्र सरकारच्या योजनेमध्ये फसवणुकीचा आरोप करत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे पाठपुरावा करून सुद्धा दाद न मिळाल्याचा आरोप केला। मात्र तुम्ही कोणत्या पक्षाकडून आला आहात या चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाने गोंधळात अजून भर पडली। केंद्राच्या आयुष मंत्रालयाद्वारे आयुर्वेदिक शतावरी लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं गेलं। मात्र नंतर संबंधित कंपनीने पीकच खरेदी न केल्याचा दावा शेतकरी संपत काळे यांनी केला आहे। कोण होते आमची भांडणं नाही ती शेतकऱ्याला शतावरी लावायला लावली आणि निंबाळकर साहेबांनी किती वेळा लावली गेली तारा तो बारावी साहेबांनी शेतकऱ्याला ऐका फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलं आज शेतीला काय भाव दिले ते मी पक्ष नाही सर्वसामान्य शेतकरी नाही शेतकऱ्यांनी सत्ता माझं 22 लाख रुपये बुडविले आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन शतावरी लावायला लावलेले 22 लाख रुपये। त्याचं एक प्रात्यक्षिक झालं, चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायाखालची वाळू घसरून विरोधक पण आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना, कोणी हात लावला नाही। माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी हात लावायचं नाही, पण तो एक माणूस सुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो का त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाहीये। त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं म्हणून तर मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार 400 पार असं घेऊन काम करा।